नमस्कार मित्रांनो, आज आपण अशा एका पुस्तकाबद्दल बोलणार आहोत ज्याने जगभरातील लाखो लोकांचा पैशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकला. हे पुस्तक आहे द सायकोलॉजी ऑफ मनी. या पुस्तकाचे लेखक आहेत मॉर्गन हुसेल. आपल्यापैकी बहुतेक लोकांना असे वाटते की श्रीमंत होण्यासाठी खूप बुद्धिमान असावे लागते, मोठी पदवी असावी लागते किंवा शेअर मार्केटची सखोल माहिती असावी लागते. पण या पुस्तकाचा सर्वात मोठा धक्का देणारा संदेश असा आहे की पैसा हा मुख्यतः गणिताचा विषय नाही, तर तो मानवी स्वभावाचा विषय आहे. लेखक सांगतात की जगातील अनेक लोक पैशांबाबत चुकीचे निर्णय घेतात, कारण त्यांना गणित येत नाही म्हणून नाही, तर त्यांच्या भावना, भीती, लोभ, अहंकार आणि सवयी त्यांच्या निर्णयावर प्रभाव टाकतात. त्यामुळे आर्थिक यश हे आपण किती हुशार आहोत यापेक्षा आपण कसे वागतो यावर जास्त अवलंबून असते. मित्रांनो, कल्पना करा की दोन व्यक्ती आहेत. पहिली व्यक्ती अत्यंत बुद्धिमान आहे, तिला गुंतवणुकीबद्दल खूप माहिती आहे, पण ती प्रत्येक वेळी जास्त नफा मिळवण्याच्या हव्यासात चुकीचे निर्णय घेते. दुसरी व्यक्ती सामान्य आहे, तिला आर्थिक जगातील फारसे ज्ञान नाही, पण ती नियमित बचत करते, संयम ठेवते आणि दीर्घकालीन विचार करते. काही वर्षानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल की दुसरी व्यक्ती पहिल्यापेक्षा अधिक संपत्ती निर्माण करते. यामागचे कारण एकच असते. पैसा कमावणे आणि पैसा टिकवून ठेवणे या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. अनेक लोक भरपूर पैसा कमवतात पण तो टिकवू शकत नाहीत, तर काही लोक सामान्य उत्पन्नातूनही मोठी संपत्ती निर्माण करतात. लेखक सांगतात की प्रत्येक व्यक्तीचा पैशाबद्दलचा दृष्टिकोन वेगळा असतो, कारण प्रत्येकाने आयुष्यात वेगवेगळे अनुभव घेतलेले असतात. एखाद्या व्यक्तीने बालपणी गरिबी पाहिलेली असती, तर एखाद्याने नेहमीच आर्थिक सुरक्षितता अनुभवलेली असते. त्यामुळे दोघेही पैशांबाबत वेगवेगळ्या प्रकारे विचार करतात. जर एखाद्या व्यक्तीने लहानपणी घरात पैशांची कमतरता पाहिली असेल, तर ती व्यक्ती मोठी झाल्यावर जास्त बचत करण्याचा प्रयत्न करते. उलट ज्याने कधी आर्थिक संकट पाहिलेले नसते, ती व्यक्ती अधिक खर्चिक असू शकते. त्यामुळे लेखक सांगतात की दुसऱ्यांच्या आर्थिक निर्णयाचा न्याय करण्यापूर्वी त्याच्या आयुष्याचा प्रवास समजून घेणे आवश्यक आहे. मित्रांनो, आता आपण या पुस्तकातील एक अत्यंत महत्त्वाचा धडा समजून घेऊयात. हा धडा आहे नशीब आणि धोका यांच्याबद्दल. आपण अनेक वेळा यशस्वी लोकांना पाहतो आणि म्हणतो की हा माणूस खूप हुशार आहे, त्याने योग्य निर्णय घेतले म्हणून तो यशस्वी झाला. पण लेखक सांगतात की प्रत्येक यशामध्ये नशिबाचाही काही प्रमाणात वाटा असतो. त्याचप्रमाणे प्रत्येक अपयशामध्ये धोका आणि परिस्थितीचाही वाटा असतो. याचा अर्थ असा नाही की मेहनतीला महत्त्व नाही. मेहनत खूप महत्त्वाची आहे, पण जीवनातील प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात नसते. काही वेळा गोष्टी आपल्या हातात असतात आणि काही गोष्टी पूर्णपणे आपल्या हाताबाहेर असतात. लेखक यासाठी एक उदाहरण देतात. काही लोक योग्य वेळी योग्य ठिकाणी असल्यामुळे मोठे यश मिळवतात, तर काही लोकांनी तितकीच मेहनत करून परिस्थितीमुळे अपेक्षित यश मिळवलेले नसते. म्हणूनच यशस्वी झाल्यावर अहंकार करू नये आणि अपयशी झाल्यावर स्वतःचा तिरस्कारही करू नये. आता आपण या पुस्तकातील सर्वात शक्तिशाली संकल्पनेकडे येतो, ती म्हणजे कंपाऊंडिंगची ताकद. कंपाऊंडिंग म्हणजे तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करू लागणे. सुरुवातीला त्याचा परिणाम फारसा दिसत नाही, पण कालांतराने तो बर्फाच्या गोळ्यासारखा वाढू लागतो. कल्पना करा की तुम्ही दर महिन्याला थोडीशी रक्कम बाजूला ठेवता. पहिल्या वर्षी फारसा फरक दिसणार नाही, दुसऱ्या वर्षीही काही विशेष फरक पडणार नाही, पण 10, 20 किंवा 30 वर्षानंतर त्याचे परिणाम अविश्वसनीय असू शकतात. लेखक सांगतात की जगातील अनेक अब्जाधीश एका रात्रीत श्रीमंत झाले नाहीत. त्यांच्या संपत्तीमागे अनेक दशकांचा संयम, सातत्य आणि वेळेची शक्ती काम करत होती. याच ठिकाणी बहुतेक लोक चूक करतात. त्यांना झटपट परिणाम हवे असतात. आज गुंतवणूक केली आणि उद्या मोठा नफा पाहिजे अशी त्यांची अपेक्षा असते. पण आर्थिक यश हे झाडासारखे असते. बी पेरल्यानंतर त्याला वाढण्यासाठी वेळ द्यावा लागतो. आता आपण या पुस्तकातील एक असा धडा पाहणार आहोत जो ऐकल्यानंतर पैशाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन कायमचा बदलू शकतो. आपण अशा जगात जगतो जिथे लोक यशाचे प्रदर्शन करतात. सोशल मीडियावर आपण महागड्या गाड्या पाहतो, मोठमोठे बंगले पाहतो, परदेशातील सहली पाहतो आणि आलिशान जीवनशैली पाहतो. हे सगळं पाहिल्यावर अनेक लोकांच्या मनात एक विचार येतो, हा माणूस किती श्रीमंत असेल. पण लेखक मॉर्गन हुसेल एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगतात. ते म्हणतात की लोकांना दिसणाऱ्या गोष्टी म्हणजे संपत्ती नसते, त्या फक्त खर्च केलेल्या पैशाच्या खुणा असतात. खरी संपत्ती ती असते जी लोकांना दिसत नाही.
तुमच्या बँक खात्यातील बचत, तुमच्या गुंतवणुका, तुमची आर्थिक सुरक्षितता आणि भविष्यासाठी राखून ठेवलेली रक्कम ही खरी संपत्ती असते. पण दुर्दैवाने या गोष्टी कोणालाही दिसत नाहीत. समजा एखाद्या व्यक्तीने 25 लाख रुपयाची कार विकत घेतली. लोक त्याच्याकडे पाहून म्हणतील की हा माणूस खूप श्रीमंत आहे. पण कोणीही हे पाहत नाही की त्या कारवर खर्च झालेले 25 लाख रुपये आता त्याच्याकडे नाहीत. कदाचित दुसरा एखादा माणूस साधी कार वापरत असेल, तो बाहेरून सामान्यही दिसत असेल, पण त्याने तेच 25 लाख रुपये आपल्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी ठेवले असतील. खरं तर दुसरा माणूस अधिक श्रीमंत असू शकतो. लेखक सांगतात की अनेक लोक श्रीमंत दिसण्यासाठी पैसा खर्च करतात आणि याच प्रक्रियेत स्वतःची संपत्ती कमी करतात. ते इतरांना प्रभावित करण्यासाठी जगतात, पण आर्थिकदृष्ट्या मजबूत लोक स्वतःच्या भविष्यासाठी जगतात. मित्रांनो, एक सत्य आहे जे सुरुवातीला कठोर वाटेल. बहुतेक लोक आपल्या वस्तूंनी इतरांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करतात, पण वास्तवात लोक आपल्याकडे फारसे लक्ष देत नाहीत. जेव्हा तुम्ही नवीन मोबाईल घेता तेव्हा तुम्हाला वाटतं की सगळे लोक त्याकडे पाहतील, पण प्रत्यक्षात प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या आयुष्यात इतकी व्यस्त असते की ती फार काळ दुसऱ्यांचा विचार करत नाही. म्हणून लेखक सांगतात की इतरांना प्रभावित करण्यासाठी पैसा खर्च करणे ही सर्वात मोठ्या आर्थिक चुकांपैकी एक चूक आहे. आता एक महत्त्वाचा प्रश्न येतो, जर संपत्ती दिसत नसेल तर ती तयार कशी करायची? याचं उत्तर आहे बचत. पण इथेही अनेक लोक गैरसमज करतात. त्यांना वाटतं की बचत करण्यासाठी खूप मोठं उत्पन्न असावं लागतं. लेखक सांगतात की बचत आणि उत्पन्न यांचा थेट संबंध नसतो. अनेक लोक लाखो रुपये कमावतात आणि तरीही त्यांच्या खात्यात काही शिल्लक राहत नाही, तर काही लोक मध्यम उत्पन्नातही मोठी बचत करतात. आणि याचं कारण म्हणजे पैसा कमावणं महत्त्वाचं असलं तरी तो टिकवून ठेवणं त्याहून महत्त्वाचं असतं. समजा तुम्ही दर महिन्याला 50,000 रुपये कमवता, तर तुम्ही त्यातील काही भाग नियमितपणे बाजूला ठेवत असाल तर कालांतराने तुम्ही आर्थिकदृष्ट्या मजबूत बनू शकता. पण जर तुम्ही दर महिन्याला 2 लाख रुपये कमवत असाल आणि त्याहून जास्त खर्च करण्याची सवय असेल तर तुम्ही कायम आर्थिक तणावात राहू शकता. लेखक सांगतात की बचत ही फक्त पैशांसाठी नसते, बचत ही स्वातंत्र्यासाठीही असते. कारण बचत तुम्हाला पर्याय देते. जेव्हा तुमच्याकडे काही महिन्याचा खर्च भागवू शकेल एवढी रक्कम असते, तेव्हा तुम्ही कोणत्याही संकटाला अधिक आत्मविश्वासाने सामोरे जाऊ शकता. जर नोकरी गेली, व्यवसायात अडचण आली किंवा एखादी अनपेक्षित समस्या आली तरी तुम्ही घाबरत नाही, कारण तुमच्याकडे आर्थिक सुरक्षिततेची ढाल असते. मित्रांनो, या पुस्तकातील आणखी एक जबरदस्त कल्पना म्हणजे स्वातंत्र्य. आपल्याला अनेकदा वाटतं की पैसा म्हणजे महागडी कार, मोठं घर किंवा लक्झरी जीवनशैली. पण लेखक सांगतात की पैशांचं सर्वात मोठं मूल्य त्या गोष्टीमध्ये नाही. पैशाचं सर्वात मोठं मूल्य म्हणजे स्वातंत्र्य. स्वतःचा वेळ स्वतःच्या इच्छेनुसार वापरण्याचं स्वातंत्र्य, स्वतःचे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य, आवडत नसलेली नोकरी सोडण्याचं स्वातंत्र्य, आपल्या प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवण्याचं स्वातंत्र्य ही अशी संपत्ती आहे जी कोणत्याही महागड्या वस्तूंपेक्षा जास्त मौल्यवान असते. लेखक सांगतात की ज्याच्याकडे वेळेवर नियंत्रण असतं तो खऱ्या अर्थाने श्रीमंत असतो. कारण वेळ ही अशी गोष्ट आहे जी एकदा निघून गेली की परत येत नाही. आपण आयुष्यभर पैसा कमावू शकतो, पण गेलेला वेळ परत विकत घेऊ शकत नाही. म्हणूनच आर्थिक यशाचं अंतिम ध्येय केवळ जास्त पैसा नसावं, तर अधिक अर्थपूर्ण आणि स्वतंत्र जीवन असावं. लोकांना दिसणारी श्रीमंती आणि वास्तविक संपत्ती या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. लोकांना दिसणाऱ्या वस्तूवर लक्ष केंद्रित करू नका, अदृश्य संपत्ती निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करा. बाहेरून श्रीमंत दिसणारे अनेक लोक आर्थिकदृष्ट्या कमकुवत असू शकतात, पण साधं जीवन जगणारे अनेक लोक शांत, सुशिक्षित आणि खऱ्या अर्थाने श्रीमंत असतात. मित्रांनो, हा धडा आहे पुरेसं कधी म्हणायचं. आपण अशा समाजात राहतो जिथे सतत आपल्याला अधिक मिळवण्याची प्रेरणा दिली जाते. अधिक पैसा, मोठं घर, महागडी गाडी, अधिक प्रसिद्धी, अधिक यश. जणू काही जीवन म्हणजे सतत पुढे धावत राहण्याची शर्यत आहे. पण लेखक मॉर्गन हॉसेल सांगतात की या शर्यतीमध्ये एक मोठा धोका लपलेला असतो, तो म्हणजे लोभ. लोभाची सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे त्याला कधीच शेवट नसतो. एखाद्या व्यक्तीकडे 10 लाख रुपये असतात तेव्हा त्याला 1 कोटी रुपये हवे असतात. 1 कोटी मिळाल्यानंतर 10 कोटीची इच्छा निर्माण होते. 10 कोटी मिळाल्यानंतर 100 कोटीची स्वप्न दिसू लागतात आणि अशा प्रकारे माणूस आयुष्यभर धावत राहतो. पण हा प्रश्न असा आहे की धावपळ नक्की कशासाठी? लेखक सांगतात की अनेक लोकांना खरंच किती पैसा हवा आहे याची कल्पना नसते. ते फक्त इतरांना पाहून स्वतःचे उद्दिष्ट ठरवत असतात. समजा तुमच्या शेजाऱ्याने नवीन गाडी घेतली, अचानक तुम्हाला तुमची गाडी जुनी वाटू लागली. तुमच्या मित्राने मोठं घर घेतलं, तुम्हाला तुमचं घर लहान वाटू लागलं. कोणीतरी परदेशात फिरायला गेलं, तुम्हालाही तिथे जाण्याची इच्छा झाली
आणि अशा प्रकारे आपलं समाधान इतरांच्या जीवनावर अवलंबून ठेवू नका. मित्रांनो, तुलना हा आनंदाचा सर्वात मोठा शत्रू आहे. ज्या दिवशी आपण स्वतःची तुलना इतरांशी करायची सुरुवात करतो त्या दिवशी आपण स्वतःकडे असलेल्या गोष्टीची किंमत विसरतो. लेखक सांगतात की जगातील अनेक आर्थिक दुर्घटना आणि मोठी नुकसानं यामागे एकच कारण होतं, अजून थोडं. लोकांकडे अजून अधिक भरपूर पैसा होता, पण त्यांना अजून हवा होता. त्यांना वाटलं की आणखी थोडा धोका घेतला तर आणखी जास्त नफा मिळेल आणि याच लोभामुळे त्यांनी स्वतःकडे असलेले सर्व काही गमावलं. मित्रांनो, प्रत्येकाला पटकन यशस्वी व्हायचं आहे. प्रत्येकाला काही महिन्यातच श्रीमंत व्हायचं आहे. सोशल मीडियावर दररोज अशा जाहिरातीही दिसतात की एका वर्षात करोडपती व्हा, एका महिन्यात आर्थिक स्वातंत्र्य मिळवा, काही दिवसात तुमचं आयुष्य बदला. पण वास्तव यापेक्षा पूर्णपणे वेगळं असतं. लेखक मॉर्गन हॉसेल सांगतात की जगातील जवळपास प्रत्येक मोठं आर्थिक यश हे वेळ, संयम आणि सातत्य यांचं फळ आहे. लोकांना परिणाम दिसतात, पण त्यामागील वर्षानुवर्षाची मेहनत दिसत नाही. आपण एखाद्या व्यक्तीला अब्जाधीश झालेलं पाहतो, पण त्याने त्यासाठी केलेला 30-40 वर्षाचा प्रवास आपल्याला दिसत नाही. आपण मोठं झाड पाहतो, पण त्याचं बी किती वर्षापूर्वी जमिनीत पेरलं गेलं होतं हे विसरतो. याच ठिकाणी लेखक वेळेला सर्वात मोठं शक्ती मानतात, कारण वेळ अशी गोष्ट आहे जी साध्या प्रयत्नांनाही असामान्य परिणामामध्ये बदलू शकते. समजा एखादी व्यक्ती रोज थोडी बचत करते, थोडी गुंतवणूक करते आणि सतत शिकत राहते. पहिल्या काही वर्षात तिच्या आयुष्यात फारसा बदल दिसणार नाही, पण 10, 20 आणि 30 वर्षानंतर ते छोट्या सवयीचा परिणाम प्रचंड मोठा होणार. हे अगदी पाण्याच्या थेंबासारखं असतं. एक थेंब काही फरक पडत नाही, पण लाखो थेंब एकत्र आले तर नदी तयार करते. मित्रांनो, या पुस्तकातील एक अत्यंत महत्त्वाचा धडा म्हणजे संकटामध्ये टिकून राहण्याची क्षमता. लेखक सांगतात की आर्थिक जगात कोणीही नेहमी जिंकत नाही. जगातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदारांनाही नुकसान होतं, मोठमोठ्या कंपन्यांचे अपयश येतं, अगदी सर्वोत्तम निर्णय घेणारे लोकसुद्धा कधी ना कधी चुकीचे ठरतात. मग यशस्वी लोक आणि अयशस्वी लोक यांच्यात फरक काय असतो? फरक इतकाच असतो की यशस्वी लोक अपयश आलं तरी खेळातून बाहेर पडत नाहीत. ते पुन्हा उभे राहतात, ते संयम ठेवतात, ते दीर्घकालीन विचार करतात. लेखक सांगतात की आर्थिक यशासाठी परिपूर्ण असण्याची गरज नसते, सतत टिकून राहण्याची गरजही नसते. ही गोष्ट जीवनालाही लागू होते. तुम्ही प्रत्येक वेळी योग्य निर्णय घ्यालच असं नाही. तुमच्याकडून चुकाही होतील, कधी कधी नुकसान होईल, कधी कधी परिस्थिती तुमच्या विरोधात जाईल, पण जो माणूस हार मानत नाही तो शेवटी पुढे जातोच. मित्रांनो, आता आपण या पुस्तकाच्या सर्वात सुंदर संदेशाकडे येतोय, तो म्हणजे पैशाचा अंतिम उद्देश. आपल्यापैकी अनेक लोकांना वाटतं की पैसा हा आयुष्याचा अंतिम उद्देश आहे, पण लेखक सांगतात की पैसा हा उद्देश नाही. पैसा हे एक माध्यम आहे, साधन आहे, एक चांगलं, सुरक्षित आणि अर्थपूर्ण आयुष्य जगण्यासाठी वापरायचं साधन. जर तुमच्याकडे भरपूर पैसा असेल पण तुम्हाला शांत झोप लागत नसेल तर त्या पैशाचा उपयोग काय? जर तुमच्याकडे करोडो रुपये असतील पण कुटुंबासाठी वेळ नसेल तर त्या संपत्तीचा अर्थ काय? जर तुमच्याकडे मोठा बंगला असेल पण मनात समाधान नसेल तर त्या यशाचं मूल्य किती? लेखक सांगतात की जीवनाच्या शेवटी लोकांना बँक खात्यातील आकडे आठवत नाहीत, त्यांना आठवतात अनुभव, त्यांना आठवतात नाती, त्यांना आठवतं त्यांनी कसा वेळ घालवला. म्हणून पैसा कमवा, पण पैशासाठी जगू नका. पैशाचा उपयोग जीवन अधिक सुंदर करण्यासाठी करा. मित्रांनो, या पुस्तकाचा सर्वात मोठा निष्कर्ष एका वाक्यात सांगायचा झाला तर तो असा आहे, आर्थिक यश हे तुम्ही किती कमावता यावर अवलंबून नसतं, तर तुम्ही किती टिकवून ठेवता, किती संयम ठेवता आणि पैशाबद्दल कसा विचार करता यावर अवलंबून होतं. जगातील अनेक लोक मोठी कमाई करतात, पण फार कमी लोक संपत्ती टिकवून ठेवतात. फार कमी लोक समाधानाने जगतात. फार कमी लोक आर्थिक स्वातंत्र्य मिळवतात. कारण पैसा कमावण्यापेक्षा पैशाबाबत योग्य मानसिक विकसित करणं अधिक महत्त्वाचं असतं. मित्रांनो, जर तुम्ही या संपूर्ण पुस्तकातून फक्त काही गोष्टी लक्षात ठेवल्या तरी तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडू शकतो. नेहमी बचत करा, संयम ठेवा, इतरांशी तुलना करू नका, स्वतःसाठी पुरेसं म्हणजे काय ते ठरवा, दीर्घकालीन विचार करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पैशाला तुमचा मालक बनू देऊ नका, त्याला तुमचा सेवक बनवा. याच संदेशासह द सायकोलॉजी ऑफ मनी या अद्भुत पुस्तकाच्या प्रवासाचा आपण इथे शेवट करतो. पण कदाचित हा शेवट नाही, कारण या पुस्तकातील विचार तुमच्या आर्थिक प्रवासाची एक नवीन सुरुवात ठरवू शकतात. जर तुम्हाला ही सविस्तर बुक समरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा या पुस्तकातील कोणता धडा तुमच्या मनाला सर्वात जास्त भिडला. पुन्हा भेटूया नव्या पुस्तकासोबत, नव्या विचारांसोबत आणि नव्या प्रवासासोबत.